बसमध्येच एका महिलेचा धक्कादायक प्रकार. चालू बसमध्येच असं महाराष्ट्र हादरला. कोल्हापूरमधून पहाटे निघालेली एक बस, जिच्यात सगळे प्रवासी शांत झोपले होते, पण अचानक एका महिलेची विचित्र हालचाल सुरू झाली. लोकांना तिच्याकडे पाहून संशय येऊ लागला होता, पण महिला आहे म्हणून सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबून जाब विचारला, तेव्हा जे गुपित उघड झालं ते पाहून महाराष्ट्राला संपूर्ण मोठा धक्का बसला. आता लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले आहेत. ज्या बसला सगळ्यात सुरक्षित मानलं जातं, त्याच बसमध्ये 80 लोकांसमोर साक्षात काळ उभा राहिला होता. कोणालाच कल्पना नव्हती की ही महिला नेमकं काय करते, पण एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचं सत्य उघडकीस आलं. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. तुम्ही जर बसने प्रवास करत असाल आणि जर अशी महिला तुम्हाला दिसली, असा प्रकार बसमध्ये दिसला, तर तातडीनं उतरून जा, कारण की नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झालाय, ज्यामुळे बसमधल्या 80 प्रवाशांसमोर यम दिसला. मग नेमकं या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे 80 प्रवाशांसमोर त्यांचा मृत्यू उभा राहिला होता? का संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे? का लोक आता बसमध्ये बसायला घाबरू लागले आहेत? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. पहाटेची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. खरं तर या घटनेची सुरुवात कोल्हापूरच्या बस स्टँडपासून झाली होती. ती महिला कोल्हापूरमधूनच बसली होती. बसल्यापासूनच तिच्या हालचाली विचित्र होत्या. बस स्टँडवर त्यावेळेस प्रचंड गर्दी झालेली. थोडंसं थंडीचं वातावरण होतं, म्हणजे थोडंसं उन्हाळा आहे तरी गारपणा होता. समोर काही दिसतच नव्हतं. अचानक एक गोव्याला जाणारी एक हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण वातानुकूलित बस, दिसायला एकदम चकचकीत. बसने बस स्टँडला टर्न मारला. फलाट क्रमांक 1 वर जाऊन बस उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही बस उभी राहिली, तेवढ्यात प्रवासी त्या बस स्टँडला उभे होते. सगळेचे सगळे प्रवासी त्या बसमध्ये शिरायला सुरुवात झाली. प्रचंड गर्दी झाली. बसमधून उतरणारे तितकेच होते, त्यामुळे कंडक्टरने आधी सूचना दिली, उतरण्याला उतरू द्या आणि चढणारे चढा. अशा प्रकारे बसच्या प्रवासाला सुरुवात झाली. याच गर्दीमध्ये ती महिला चढणार होती आणि तो धक्कादायक प्रकार घडणार होता, आणि ज्यामुळे 80 प्रवाशांसमोर मृत्यू दिसणार होता. आणि जेव्हा प्रकरण उघडकीस येणार होतं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करणार होता. बसच्या इतिहासामध्ये असा धक्कादायक प्रकार कधीच झाला नव्हता. पुढील 15 मिनिटांमध्ये असं काहीतरी होणार होतं, अशी कल्पना त्या बसमध्ये चढणाऱ्या लोकांना नव्हतीच. प्रत्येक जण गडबडीमध्ये चढत होता, उतरणारे प्रवासी उतरत होते. पण अक्षरशः जेव्हा बसचा हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा जे लोक कोल्हापूरला उतरले ते प्रचंड खुश झाले, कारण की त्यांचा जीव वाचला होता. लोक बसण्यासाठी गडबड करत होते. त्यांना माहिती नव्हतं की कदाचित त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस असू शकतो. सगळे प्रवासी चढायला लागले. सगळे प्रवासी हळूहळू आता काही लाईनमध्ये चालत होते, काही प्रवासी सीटवर बसत होते. काही मिनिटांनंतर सगळे प्रवासी सीटवर बसले, पण ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर एका महिलेने जागा धरली होती. एक अशी महिला जी बसमध्ये चढताना अगदी नॉर्मल वाटली, पण सीटवर बसल्यानंतर तिने अशा काहीतरी हालचाली करायला सुरुवात केली, ज्या हालचाली अत्यंत विचित्र होत्या. त्या हालचालीमुळे लोकांना तिच्यावर बसता क्षणी डाऊट यायला सुरुवात होत्या. पण ती कोणालाच कल्पना नव्हती की ती अशी काहीतरी गोष्ट करणार आहे की ज्यामुळे 80 प्रवाशांचा मृत्यू समोर दिसणार होता. महाराष्ट्राला धक्का बसणार होता आणि लोक बसमध्ये बसायला घाबरणार होते. ड्रायव्हरच्या अगदी पाठीमागच्या सीटवर ही महिला बसली. तिच्या शेजारी एक वयस्कर वृद्ध महिला होती. ती तिला हटून त्या ठिकाणी बसणार होती. पण तिची हालचाल सुरू संशयास्पद होती. नॉर्मल पद्धतीनं बसमध्ये चढलेली महिला प्रवाशांकडे अत्यंत विचित्र नजरेनं पाहत होती. बस अजून बस स्थानकातच होती, पण पुढील 15 मिनिटात काय होणार होतं याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्यावेळेस तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईने जवळपास त्या म्हातारीला ढकललंच. म्हणाली, आजी तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्ही मागच्या सीटला बसा. त्या आजीनं तिथं जागा धरली होती, पण त्या महिलेला मागे जागा होती. त्या आजीने समजूतदारपणे घेतला. आजी तिथून उठून निघून गेली. ती महिला ड्रायव्हर सीटच्या बरोबर मागे बसली आणि खरा गेम इथूनच सुरू झाला. ती महिला जेव्हापासून बसली होती, तेव्हा ती वारंवार आपल्या बॅगमध्ये हात घालत होती. आजूबाजूला अगदी विचित्र नजरेनं पाहत होती. अखेर सगळेजण बसले होते. कंडक्टरनं बेल दिली आणि त्यानंतर बस सुरू झाली. काही वेळातच बस आगारामधून बाहेर निघली. शहराच्या गजबजाटापासून दूर बस त्या ठिकाणी चालली होती. पहाटेची वेळ असल्यामुळे शहरांमध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे पटापट बस कोल्हापूर शहराच्या बाहेर हायवेवर गेली. आता बहुतांश प्रवासी जे पूर्वीपासून प्रवास करत आले होते ते झोपलेलेच होते, आणि बरेचसे प्रवासी सकाळी लवकर चढायचं म्हणून लवकर उठून आवरून आले होते. त्यांच्या डोळ्यावर झोपेची तंद्री होती, त्यामुळे सगळेजण जवळपास 99% जण त्यातले झोपले होते. पण ती जी महिला होती ती शांतपणे जागी होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते.
ती मध्येच तिचा चेहरा दुःखी व्हायचा, तर मध्येच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक यायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे पाहून जाणवत होती. सगळा प्रवास आता सुरू झाला होता. कोल्हापूरपासून बऱ्याच लांबपर्यंत गाडी आली होती. कोणालाच कसल्या प्रकारचा संशय त्या महिलेवर येत नव्हता आणि इथून खरा विषय तो सुरू होणार होता. प्रवास आता जवळपास अर्ध्यावर आला आणि अचानक पहिलंच एक प्रकरणातली ठिणगी समोर आली. आता त्या महिलेने हळूहळू तो धक्कादायक प्रकार करायला सुरुवात केली होती. खरं तर या प्रकरणाचा हा पहिला अध्याय होता. पहिलं पान आता उघडणार होतं ते म्हणजे अचानक बसमध्ये एक उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला. आता प्रवासी झोपलेले होते, काही जागे झाले होते, उजाडलं होतं. बराचसा वेळ म्हणजे 1-1.5 तासाचा टायमिंग आगारापासून निघालेला झाला होता. सूर्य उगवला होता. प्रवासी जागे झाले, काही पेंगाळलेल्या अवस्थेत बसलेले, पण वास आता प्रचंड उग्र झाला. झोपलेले प्रवासी खोकत होते. सुरुवातीला काही वाटलं इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, पण जेव्हा एअर कंडिशनच्या व्हेंटमधून पांढरा धूर येऊ लागला तेव्हा सगळ्यांच्या पाचावर धारण बसली. जवळपास 5 किलोमीटर हा वास बदलत होता. सुरुवातीला थोडासा वास आला, नंतर वाढला. वास वाढत होता. सगळेजण जागे झाले. काहींनी तर जे शेजारी बसले होते त्यांनाही जागा केलं, काहींनी पुढच्या सीटवाल्यांना जागा केलं, काहींनी मागच्या सीटवाल्यांना जागा केलं. हळूहळू वासाचं रूपांतर उग्र वासामध्ये होतं. का 10 ते 15 किलोमीटर गेल्यानंतर एसीचे व्हेंट होते. गाडी वातानुकूलित होती. एसी गाडी होती. जिथून एसीची गार हवा येत होती त्याच गार हवेतून पांढरा धूर बाहेर येऊ लागला. आता अखेर हा धूर पाहून लोक घाबरले होते. बसच्या काचा सील बंद, त्यामुळे धूर बाहेरून येत होता, पण आतमधून हा जो धूर होता बाहेरून येत नव्हता. हा धूर आतूनच येत होता आणि तो बाहेर जायला जागा नव्हती. आता भीती वाढली होती. हा धूर नेमका कुठून येतोय काही कळायच्या आत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जी आजी त्या महिलेने पाठी बसवली होती ती खोकू लागली, कारण की बसच्या काचा सीलबंद, धूर बाहेर जाण्यासाठी जागा नाही. धूर साचू लागला. लोक ओरडू लागले, ड्रायव्हर गाडी थांबवा. पण ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही, कारण की ड्रायव्हरला ऐकू जात नव्हतं. धूर बाहेर जाण्याऐवजी आतच साचू लागला. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा, पण स्पीड वाढला. आणि याच दरम्यान एक सरकारी अधिकारी त्या महिलेच्या शेजारच्या सीटवर बसला होता. तो अधिकारी जो एका बस स्टँडहून बसला, जो कुठल्या तरी सरकारी विभागात कामाला होता, त्याच्या गळ्यात आय कार्ड देखील लटकवलं होतं. सगळ्या जणांना आता त्या महिलेवर संशय येत होता. त्या महिलेने अचानक एक बॅग खाली घेऊन ती बसली होती. लोकांना वाटत होतं नेमकं काय आहे, कारण की त्या महिलेवर त्यांना दाट संशय येत होता. ती महिला रडत होती. तिच्या हातातली हालचाल थांबत नव्हती. सगळ्यांना वाटलं हीच महिला काहीतरी करते, हिच्या बॅगेत काहीतरी ज्वलनशील पदार्थ आहेत. लोक ओरडू लागले, हीच बाई आहे, ही बाई आपल्याला मारणार, हिच्याकडे काहीतरी आहे. भीतीचं रूपांतर रागात झालं. लोकांनी त्या महिलेला धारेवर धरलं. तिला लोक विचारू लागले. काही लोकांनी तिची बॅग चेक केली. लोकांना समजलं या बाईची काहीच चूक नाहीये. तेव्हा त्यांचं लक्ष ड्रायव्हरच्या केबिनकडे गेलं. त्यांनी ड्रायव्हर केबिनचा दरवाजा ठोठावला. त्यांनी उघडला नाही. एक माजी सैनिक बसमध्ये बसला होता. त्याने अक्षरशः लाथानं तो दरवाजा तोडला आणि दरवाजा तुटता क्षणात तिथून एक मोठा धुराचा लोट बाहेर आला आणि ते पाहून अक्षरशः प्रवाशांच्या तळपायच्या मस्तकाला गेली. तो ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार दोघेही सिगरेट ओढत होते. गाडी एसी असल्यामुळे त्यांच्या शेजारच्या एसी व्हेंट मधून तो जो धूर आहे तो सगळा गाडीत पसरला होता. त्या महिलेची बॅग उचकली होती. त्यावेळेस त्या महिलेच्या बॅगेमध्ये मृत व्यक्तीची राख सापडली. महिलेला विचारलं तेव्हा ती म्हणाली, माझ्या आईची राख आहे आणि मी ती टाकायला चालले आहे असं ती म्हणाली. लोकांचा भरोसा पटला होता. महिलेचा काही प्रॉब्लेम नव्हता, तर ड्रायव्हरचाच प्रॉब्लेम होता. तात्काळ लोकांनी ती गाडी पोलीस स्टेशनला नेली आणि त्या ड्रायव्हरवर कारवाई करण्यात आलेली आहे. 80 प्रवाशांचा जीव धोक्यात घातला गेला होता, पण एका व्यक्तीच्या प्रसंगावधानाने जीव वाचला. मग खरंच ही घटना आपल्याला शिकवते की प्रवासात सतर्क राहणं किती गरजेचं आहे. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा.